मोदींवर असलेल्या विश्वासाचा विजय झाला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं महापरिवर्तन घडवलं। मोदी है तो मुमकिन है। पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही, बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं। परिवर्तन नाही, महापरिवर्तन। आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे। एकच गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है। मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती। रस्त्यांची कामं, हायवेची कामं, गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं। त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत। भाजप कार्यकर्त्यांची मेहनत हेच विजयाचं कारण आहे। विजयी कामगिरीवर रवींद्र चव्हाणांनी हे वक्तव्य केलेले, तर भाजप कार्यकर्त्यांची मेहनत हेच विजयाचं कारण असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले। झाला आणि तिथल्या असणाऱ्या प्रत्येकाला समजलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज या सर्व ठिकाणी जो विजय मिळालाय, हा विजय हा राष्ट्रीयत्वाचा विजय आहे, नॅशनॅलिटीचा विजय आहे असं मला वाटतं। आज हिशोब चुकता झाला। 100 अपराध भरले की शिशुपालाचा वध होणारच। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिशुपालाचे 100 अपराध ज्या वेळेला पूर्ण झाले त्यावेळेला त्याच्यावरती सुद्धा त्याला दंड मिळालाय। हा गेल्या वर्षानुवर्षाचा असणारा इतिहास तुम्हाला माहित आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे 100 अपराधापेक्षा जास्त अपराध झाले होते आणि ते त्याला दंड म्हणून आज 2/3 मेजॉरिटीने इथल्या असणाऱ्या नागरिकांनी पूर्ण आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीला दिला।